बघा ज्या नंबरच्या शेवटी तुम्हाला काय आता माहिती आहे ना, तुम्हाला 5चा स्क्वेअर माहिती आहे, 1 to 9 पर्यंत 1 to 10 पर्यंत तुमचे पूर्ण स्क्वेअर माहिती आहेत, तुम्हाला लर्न आहेत, बरोबर आहे. पण 15 आलं तर 15 मल्टिप्लाइड बाय 15 किती येणार हे करण्यापेक्षा तर मी शॉर्ट ट्रिक सांगणार आहे. बघा तर काय करायचं आहे, 15 आहे ना इथे, तर शेवटी 5 आला का नेहमी लक्षात ठेवायचं 5चा स्क्वेअर माहिती तुम्हाला 25. 1च्या पुढे कुठला नंबर येतो, 2 येतो, म्हणून 1 मल्टिप्लाइड बाय 2 करा. 1 मल्टिप्लाइड बाय 2 येते फक्त 2. 15चा स्क्वेअर किती आला 25. असंच तुम्ही 25चा काढू शकता. 25चा 5 डिजिट लास्ट डिजिटमध्ये 5 आहे, म्हणून तुम्ही लिहा इथे 25. राहिला कोण 2. 2च्या पुढे कोण येतो 3. याचं मल्टिप्लिकेशन करा. 2 3 किती येतात रे 6. तुमचा स्क्वेअर झाला 625. तसंच तुम्ही 35चा काढू शकता. 35 5 शेवटच्या डिजिटमध्ये 5 आहे, म्हणून इथं 25 लिहा. ठीक आहे. आता कोण राहिला 3. 3नी 4ला मल्टिप्लाय करा. 3च्या पुढचा नंबर घ्या. 3 4 जा 12. 25. तुम्ही असंच 3 डिजिटचा आपण करू शकता. कसा बघा 25 5 लिहा, शेवटी डिजिटमध्ये 5 आहे, म्हणून इथं 25 लिहा. आणि 12च्या पुढे कोण आहे रे, 12च्या पुढे आहे 13. 12 मल्टिप्लाइड बाय 13 करा, तुमचा आन्सर येऊन जाईल. 12 मल्टिप्लाइड बाय 13 किती येते 12 13 13 टू जा 26. 13 मध्ये 13 आणि 13 + 2 1 बाय 6. हा तुमचा स्क्वेअर झाला. आलं का लक्षात. तसंच तुम्ही 105चा करू शकता. 1000 कितीच आहे, किती मोठा नंबर असला तर काय करायचं, शेवटी 25 जसं तसं लिहून ठेवा आणि अगोदरचा नंबर आहे ना त्याच्या पुढचा नंबर घ्या, त्याला मल्टिप्लिकेशन करा, झालं तुमचा आन्सर. याचा आन्सर काय आहे ना 25. 10च्या पुढे कोण येतं रे 11. 11 10 किती येतात 110. हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लिंक डिस्क्रिप्शन पूर्ण व्हिडिओमध्ये पूर्ण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बाय बाय.